नमस्कार मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका पंचम हिंद केसरी सर्जा स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा पंचम हिंद केसरी सर्जा आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे। काल झालेल्या अंगापूर वंदन ओपनच्या मैदानात फायनलचा व गुलालाचा मानकरी झाला। फायनलला गाडी पळवली नाही, त्यामुळे आपल्याला सर्जा 1, 2, 3 नंबरमध्ये दिसला नाही। असो मित्रांनो, आपला सर्जा तुफान फॉर्ममध्ये आहे। वेगाचा शेवट काय असतो ते त्यांनी सारखं सिद्ध करून दाखवलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपला पंचम हिंद केसरी सर्जा मालकासाठी पळतो, रणजित सरांच्या नावासाठी पळतो। याचं प्रात्यक्षिक तुम्ही 2 वेळा बघितलं असणार। काल फायनलला एवढं मोठं बक्षीस असून सुद्धा सर्जा पळवला नाही। त्याआधी मित्रांनो, आदत हिंद केसरी पेडगाव मैदान असताना सुद्धा फायनलला चिखल मुलेच गाडी पळवली नाही। तर मित्रांनो असू द्या, आता डायरेक्ट मुद्द्यावरच बोलतो। आपला पंचम हिंद केसरी सर्जा कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे तुम्हाला मी प्रथम सांगू इच्छितो की मित्रांनो, जे 11 तारखेला मैदान आहे त्या मैदानात प्रमुख उपस्थिती म्हणून कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर ही असणार आहे। अंकिताताई तिथे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहे, त्यामुळे आपला सर्जा देखील त्याच मैदानात 100% पळताना दिसणार आहे। तर तो कोणता मैदान? वार बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी 1 आदत 1 बैल असं मैदान होणार आहे। या मैदानाचं ठिकाण असणार आहे बरड, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथे। बरड तालुका फलटण येथे आपला हिंद केसरी सर्जा 100% पळताना दिसणार आहे। माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदू हृदय सम्राट केसरी या मैदानात 11 सप्टेंबरला आपला पंचम हिंद केसरी सर्जा 100% दिसणार आहे। येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे। प्रथम क्रमांकाला 1,11,000, द्वितीय क्रमांकाला 77,776, तृतीय क्रमांकाला 55,000, चतुर्थ क्रमांकाला 44,000 असे मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत। आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस बी या चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे। आणि मित्रांनो, हे मोठं आदतचं मैदान असल्यामुळे इथे आपला सर्जा 100% दिसणार आहे। सर्जासोबतच प्रमुख उपस्थिती म्हणून कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर देखील 100% दिसणार। धन्यवाद मित्रांनो।